नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 22 डिसेंबर रोजी हळद शेतीमालाचे जे काही लिलाव झाले आहेत आणि लिलाव सुरू पण आहे, त्या लिलावामध्ये हळद शेतीमालाचे बाजारभाव काय गेलेले आहेत ते पाहूयात. तर शेतकरी बांधवांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि हळद बाजारविषयी आणि हळदीच्या नियोजनाविषयी क्रॉप रिपोर्टसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती बघत राहा. तर शेतकरी बांधवांनो, या काडीचा बाजारभाव झालेला आहे बघा 14,625 रुपये. 14,625 रुपये ही काडी विकलेली आहे. 14,625 रुपये, 146 रुपीज के जी. तर डंकी माल आहे, 1-2% डंक आहे, पण 14,625 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. या गाडीचा बाजारभाव 15,000 रुपये. गाडी पाहू शकता, चांगल्या प्रतीची गाडी आहे. 15,000 रुपये, 150 रुपीज के जी. चांगली सरळ गाडी आहे आणि डंक नाही आहे, वेअरहाऊसचा माल आहे. तर 15,000 रुपये या गाडीचा बाजारभाव विकलेला आहे. 150 रुपीज के जी. या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 15,100 रुपये, 151 रुपीज के जी. 15,100 रुपये. एकदम चांगल्या क्वालिटीची प्रतीची गाडी आहे आणि वेअरहाऊसचा माल आहे, डंक नाही आहे मालाला. 15,100 रुपये, 15,100 रुपये गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 151 रुपीज के जी. पाहू शकता गाडीची क्वालिटी, चांगल्या क्वालिटीची गाडी आहे. बाजारभाव पण क्वालिटीचा मिळालेला आहे. 15,100 रुपये, 151 रुपीज के जी. डंक आहे मालाला 14,405 रुपये. गठ्ठा 14,000 रुपये, 140 रुपीज के जी. 14,690 रुपये काडी. 14,690, 1-2% डंक आहे. 14,200 रुपये गठ्ठा, 142 रुपीज के जी गठ्ठा. 14,110 रुपये. या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे 13,690 रुपये. 13,690, 14,190 रुपये गठ्ठा. 14,190 हा गठ्ठा. 14,200 गठ्ठा चांगल्या क्वालिटीचा आहे आणि डंक पण नाही आहे. 14,200, 142 रुपीज के जी. हा गठ्ठा 14,190. 14,190, 13,390 हा गठ्ठा. 14,390 ही फिंगर. 15,000 रुपये ही काडी विकलेली आहे. 15,150 रुपीज के जी. 15,000 या काडीचा पण बाजारभाव झालेला आहे. 150 रुपीज के जी. 15,000 रुपये या काडीचा बाजारभाव. 15,000 रुपये. 15,000 रुपये या पण काडीचा बाजारभाव झालेला आहे. 14,000 रुपये गठ्ठा. 13,910 गठ्ठा. 139 रुपीज गठ्ठा. 13,900. 14,490 रुपये फिंगर. लाईव्ह बीट सुरू आहे. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये 22 डिसेंबर रोजी हळद शेतीमालाचे जे लिलाव झाले, त्या लिलावामध्ये हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान, जय किसान.